कागलमधील श्रीनाथ सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गणपती गवळी यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत गवळी यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पतसंस्था लयाला जात असताना चंद्रकांत गवळी यांनी श्रीनाथ सहकार समूहाच्या माध्यमातून दीपस्तंभासारखं काम केलं असून शब्दाला जागणारे नेते म्हणून चंद्रकांत गवळी यांची ओळख असल्याचे गौरवोद्गार काढले। फिनिक्स पक्षाप्रमाणे गवळी यांनी झेप घेतली असून तरुण मुलाच्या निधनानंतर कुटुंब सुस्थिर करण्याचं काम चंद्रकांत गवळी यांनी केलंय। त्यांनी कागल तालुक्यातील ग्रामीण रस्ते सूचीमध्ये घालण्याचं कार्य केलंय। यामुळे हे रस्ते आम्हाला करता आले असून या रस्त्यांमुळेच कागल तालुक्याचा कायापालट झाला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत गवळी यांनी सर्वसामान्य लोकांसाठीच काम केलं असल्याचं सांगितलं। माजी आमदार संजय घाटगे यांनी यावेळी बोलताना चंद्रकांत गवळी यांनी अनेकांचे प्रपंच उभे केले असून सामान्य माणसाची नाळ ते विसरले नाहीत। तसंच शिस्तप्रिय, निर्भीड आणि वक्तशीरपणा हे सर्व गुण चंद्रकांत गवळी यांच्यात असल्याचं सांगितलं। यावेळी शाहू ग्रुपचे समरजित सिंह घाटगे, युवा नेते वीरेंद्र मंडलिक, भैया माने, गंगाधर शेवडे, अशोक जकाते यांनीही मनोगत व्यक्त केली। सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत गवळी यांनी आयुष्यात कष्टानं जे काम केलं त्याचं आज सार्थक झालं असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शमशुद्दीन मुश्रीफ, प्रकाश गाडेकर, जयसिंगराव कोकाटे यांच्यासह हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते।